आणि अजितदादा यांच्या निधनानंतर हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. डॉक्टर होता की एवढी वेळ तरी हॅलो, हा बोला. आपण बघतोय या ठिकाणी खरं तर आपले आठवण जे आहेत ते अनावर होत आहेत. अजितदादांच्या या संपूर्ण दुर्दैवी या ठिकाणी गिरवाळ साहेबांच्या घरी साहेबांनी फोन केला म्हटलं येतच नाही. दादाला तोंडात दाखवत नाही. दादा बरोबर शब्द होत नाही तर मी दाखवणार मी जे पिशू मग मला बातमी उमेदवारी चालत गेली पावसात. दादाला माहिती दादाने बोलून घेतलं मला काय रे तू असं काय करतो रे तिकडं फोन लावून बघतो. दादा विषय सोडला मी त्या निमित्ताला सोडतो. दादा म्हणजे काय बोलवणार. आपण बघतोय की हिरामण खोसकर जे आहेत त्यांना या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत. गिरवाळ साहेबांना भेटायला खरं तर या ठिकाणी खोसकर साहेब आलेले आहेत. गिरवाळ साहेब, अत्यंत ही जी संपूर्ण परिस्थिती आहे अशीच अवस्था आज राज्यभराच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे. आपल्याकडे वरती छत राहिलेली तर आमदार हिरामण खोसकर हे इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि अजित पवार यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे. नेते, आमदार, पदाधिकारी हे देखील या धक्क्यातनं सावरले जात नाही. आपल्याबरोबर इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आहेत. खोसकर साहेब, अश्रू अनावर होत आहेत. काय भावना आहेत तुमच्या? स्वतःला आम्हाला देवा आमचा कुठे गेला. आम्हाला कोणी सांभाळायला राहिलं नाही. सांभाळू शकत नाही राजकारणात. बापू स्वतःच्या पोराला जीव लावत नाही एवढा दादा आम्हाला जीव लावायचो. वाईट एखाद्या मंगळवारी दिसलो ना लगेच फोन, तू का आला नाही, काय येत. अनेक वेळा दादांनी दरडावलं देखील होतं. रागवायचं तुम्हाला, सारखा सारखा माझ्याकडे येतो. काय नेमके आठवण? रागावलं का ज्या दिवशी रागावलं त्या दिवशी माझं काम झालं समजायचं. इट्टीशी फाटा ते वाडीवारा 62 कोटी रुपये शेतकऱ्याचे अटकले आणि वर्षभर मी समृद्धीच्या अधिकाऱ्याकडे गेलो, झाले नाही. दादाकडे गेलो, दादा माझ्यावर चिडले. 10-12 लोक संघ होते आणि दादा मला म्हणे तू एकटाच आमदार आहे का? तुला 4-4 वेळेस एकच टाइमला सगळे कामं का नाही करत? ते शेतकरी 30-32 शेतकरी होते. मी कॅन्टीनला जेवण करायला बसलो आणि दादाचा फोन आला. कुठे रे म्हणलं, दादा मी कॅन्टीनला जेवण करतो, तू लगेच ये म्हणजे. शेतकरी म्हण नाही दादा आता थोडस दादानी चिंड्यामुळं साहेब आमदार साहेब सारव करतात. फोन केला, रेकॉर्ड झाला दाखवलं. दादानी मला सांगितलं पुण्याला त्याला बोलवलंय, तुला 8 दिवसात पैसे. 8 दिवसात 62 कोटी रुपये वर्ग झाले. त्या शेतकऱ्याने म्हणजे इतके केलं काय दादा बोलायसारखं राहिलंच नाही. बोलाय वाईट. आता दादानंतर राष्ट्रवादी ही कल्पना तुम्ही कधी केली होती का? आता फार मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे. साहेब इतकं वाईट झालं. काँग्रेसमध्ये होतो तरी दादाने सांभाळलं. दोन्ही इलेक्शनला मला पहिल्या इलेक्शनला बोलून घेतलं. मला म्हणे तू मतदान मला केलं पाहिजे, मला बाकी काय सांगू नको. तू इकडे तिकडे जाऊ दे, तुझं मतदान मी धरलेलं आहे, ते तुला करावं लागेल. दादा म्हणलं मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. पहिल्या वेळेला दादा बोलून घेतलं, दादाला फोन लावून दिला. दादा म्हणे ते अशोक चव्हाण बिव्हाण जाऊ दे, तुला मतदान करून मी दादाच्या शब्दाच्या पुढे. आता दोन्ही शब्द मी दादाचे नाही टाळले. दादा आम्हाला सोडून गेलं. काय किती
हे कुठल्या निवडणुकीचं सांगतायत? विधान परिषदेच्या इलेक्शन मध्ये दोन्ही पहिल्या आणि मागच्या नंतरचे. मी दादाचे शब्द नाही डावलले. दादा त्यांच्या पोराला जीव लावित नव्हता, एवढं मला जीव लावायचं. इतकी वाईट. झिरवळ साहेबांनी काल असं वक्तव्य केलं होतं की सुनित्रा वहिनींकडे संपूर्ण राष्ट्रवादीची कमान आली पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं गेलं. काय आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.